आपल्या वडिलांच्या या लाडक्यानं आपली आई आणि भावासह जगाचा निरोप घेतलाय. मात्र जाता जाता या चिमुकल्यानं जगाला एका दुःखाच्या धाग्यात जखडून टाकलंय. आज प्रत्येकाचे डोळे पाणावलेत, अश्रूंचे पाठ वाहतायत. छायाचित्र नेहमीच खरं बोलतात असं म्हणतात. हे छायाचित्र सुद्धा जगाला एक प्रश्न विचारतंय, माझी काय चूक होती? अवघ्या 3 वर्षाच्या आयलान कुर्दीची ही छायाचित्र. सिरियात जन्मलेला वाढलेला, रोज सकाळी आपल्या बाबांकडे खेळण्यासाठी हट्ट धरणारा. माझी मुलं जगातली सर्वात सुंदर मुलं होती. मला सांगा, जगात असं कोण आहे ज्याच्यासाठी त्यांची मुलं अनमोल नसतील? रोज सकाळी मला खेळण्यासाठी उठवायचे ते, पण आता सगळंच संपलंय. आता 3 वर्षांचा हा निरागस आयलान चिरनिद्रा घेतोय. या झोपेतून आता तो कधीच उठणार नाहीये. या छायाचित्राचं खरं दुःख अनुभवण्यासाठी आपल्याला खरी परिस्थिती जाणून घेतली पाहिजे. इराक आणि सिरियामध्ये सुरू असलेला इसिसचा नंगानाच आता सगळ्यांनाच माहिती झालाय. अतिरेक्यांच्या भीतीनं आपला जीव वाचवून हजारो लोक देशोधडीला लागलेत. आपली घरदारं सोडून, जीव धोक्यात घालून समुद्र मार्गे देश सोडून पळून जात आहेत. आपला देश सोडून पळून चाललेल्या लोकांना जलसमाधी मिळाल्याच्या बातम्या वरचेवर ऐकू येत आहेत. सिरियाच्या कोवेन शहरात राहणारे अब्दुल्ला कुर्दी गेल्या वर्षी अतिरेक्यांच्या भीतीनं देशाची सीमा ओलांडून बाहेर आले होते. सोबत पत्नी रेहाना, मोठा मुलगा गालिब आणि धाकटा आयलान होते. तुर्कस्तानच्या शरणार्थी शिबिरात त्यांनी आश्रय घेतला. मात्र त्यांना त्या देशाचं नागरिकत्व मिळालं नाही. त्यामुळे अब्दुल्लांनी कॅनडामध्ये शरण मागितलं. त्याला यश आलं नाही. मग त्यांनी समुद्रमार्गे ग्रीसच्या कोह बेटावर जाण्याचा निश्चय केला. I get a phone call from him. मला अब्दुल्लाचा फोन आला होता. तो म्हणाला की मी एकटा गेलो तर माझी बायको मुलांना एकट्यानं सांभाळू शकणार नाही. तिला तुर्कस्तानात काम करता येणार नाही. आपल्याला पाण्याची भीती वाटते असं त्याच्या बायकोनं मला आठवडाभरापूर्वी सांगितलं. तिला पोहता येत नव्हतं. तिला जायचं नव्हतं, पण अखेर सगळ्या कुटुंबानं जाण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी 1 सप्टेंबरला कुर्दी कुटुंब तुर्कस्तानच्या बोर्डम बीचवरून ग्रीसच्या कोव बेटावर जाण्यासाठी एका छोट्या नावेतून निघाले. बोटीनं ग्रीसकडे कूच केली खरी, पण अवघ्या काही मिनिटातच समुद्रामध्ये मोठ्या लाटा उठायला सुरुवात झाली आणि डोळ्याची पाती लवते न लवते तोच रात्रीच्या अंधारात आयलान, त्याची आई आणि भाऊ काळाच्या उदरात गडप झाले. अब्दुल्लांनी आपल्या कुटुंबाला वाचवण्याची धडपड केली खरी, पण त्यांची पकड काळ थांबवू शकले नाही. बोटीमध्ये आम्ही 13 जण होतो. आम्हाला निघून 4-5 मिनिटच झाली होती आणि अचानक उंच लाटा उसळल्या. मी बोट चालवायचा प्रयत्न केला, पण मी तुफान लाटांचा सामना करू शकलो नाही. मी बायको आणि मुलांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण शक्य झालं नाही. माझ्या डोळ्यासमोर एका पाठोपाठ एक ते मृत्युमुखी पडले. बुधवारी सकाळी या सर्वांचे मृतदेह तुर्कस्तानच्या त्याच बीचवर वाहून आले. याच किनाऱ्यावर कुर्दी कुटुंबानं नव्या आयुष्याची स्वप्न पाहत समुद्रात नाव लोटली असेल. ज्या बोटीतून 3 वर्षांचा आयलान आपल्या आई वडील आणि भावासह निघाला होता, ती बोट रिकामीच परत आली. तेव्हा आयलान आणि गालिब जीवनाशी अखेरची झुंज हारले होते. त्यांनी हे जग सोडून जायला नको होतं. एका चांगल्या आयुष्याचा शोध घेत ते निघाले होते.
असं व्हायला नको होतं. 2 आठवड्यांपूर्वी आयलानं मला विचारलं होतं की आत्या, तू मला सायकल घेऊन देशील? सगळ्या मुलांकडे असते तशी सायकल त्याला हवी होती. मी माझ्या भावाला सांगितलं होतं की मी जास्त पैसे पाठवेन, त्याला सायकल घे. बुधवारी या 2 चिमुकल्यांच्या मृतदेहांची छायाचित्र जगासमोर आली आणि तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. झी 24 तासनं देखील ही दृश्य जशीच्या तशी दाखवण्याचा निर्णय घेतला. इसिसचा दहशतवाद, सिरियातली स्थिती, युरोपमधल्या शरणार्थींचे प्रश्न प्रकर्षानं जगासमोर यावेत. दहशतवादाविरुद्ध जगानं एकजुटीनं उभं राहावं. इतकं जरी झालं तरी आयलांसारख्या शेकडो निष्पापांचं बलिदान सार्थकी लागेल. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.